अनुच्छेद 21 दिलेला आहे। यांनी काय म्हटलंय, खटला जर समजा खटला सुरू झाला नसतानाच प्रदीर्घ काळासाठी तुरुंगवास भोगावा लागल्यास राज्यघटनेच्या कलम म्हणजे अनुच्छेद 21 अनुसार असलेल्या जीवनाच्या मूलभूत हक्काचा भंग होतो। कारण कलम 21 काय म्हणतो, तुमच्या जीविताचे संरक्षण, म्हणजे तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, बरोबर। कलम 21 नुसार हा जगण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु त्यांनी काय म्हटलं, खटला सुरू जर झालाच नाही, खटला सुरूच झालेला नाहीये, पण तरी तुम्हाला तुरुंगवासासाठी तुम्हाला तुरुंगवास दिला, म्हणजे तुम्हाला शिक्षा ठोठावण्यात आली आणि तुम्हाला शिक्षेसाठी तुम्हाला पात्र ठरवून तुम्हाला शिक्षेसाठी पाठवण्यात आलं, म्हणजे जेलमध्ये कैद करण्यात आलं। मग अरे तुमच्यावरती जर समजा आरोप सिद्धच झाला नाही तर कलम 21 हे तुम्हाला आहे ना जगण्याचा अधिकार, म्हणजे तुम्हाला आरोप सिद्ध झालेला नाहीये तुमच्यावरती, कसं काय तुम्हाला आरोपी ठरवू शकतो, हे यामध्ये दर्शवणार। तरी पण त्या व्यक्तीला आरोपी ठरवण्यात आलं आणि शिक्षा पण घेण्यात आलेलं, बरोबर। म्हणून त्यांनी दिलेला हा की अनुच्छेद कलम 21 मध्ये हा हक्क भंग ठरतोय ना तुम्हाला, म्हणजेच काय तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे तरी पण तुम्हाला पाठवलंय, म्हणजे तुम्हाला जो मिळालेला अधिकार आहे मूलभूत हक्काचा कुठेतरी तुम्हाला भंग झालेला आहे, तुम्हाला जो मिळालेला अधिकार आहे तो भंग झालेला आहे। आणि त्यांनीच काय केलं, हा मुंबई उच्च न्यायालयामधील खटला आलेला आहे, त्यांनी एल्गार परिषद व माओवाद्याशी संबंध प्रकरणातील जो आरोपी होता त्यांच्या संदर्भात दिलेला आहे। म्हणून हे लक्षात घ्या, जो एल्गार परिषद आणि माओवादी होता त्याचे प्रकरणातील जो संबंधित आरोपी होता त्याला आधीच म्हणजे निर्णय होण्याच्या आधीच त्याला शिक्षा देऊन त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं, पण शेवटी तो माणूस आहे, त्यालाही पण अधिकार आहेच हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी सांगण्याचा। म्हणूनच काय त्यांनी म्हटलंय की या आरोपीची 6 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढला, आणि हे महत्वाचं आहे की त्यांनी फक्त शिक्षा नाही, त्याला 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली, म्हणजे विचार करा मित्रांनो, त्याला 6 वर्ष त्याला तिथे जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे, बरोबर। 6 वर्षाचा काळ त्याला भोगावा लागलेला आहे। आणि म्हणजेच काय त्यांनी असं म्हटलं, आणि त्याच मध्ये खटला लवकर पूर्ण होणे हा आरोपीचा हक्क आहे, खटल्याविना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागल्यास, ठीक आहे, त्यांनी म्हटलेलं आहे बघा, खटला लवकर पूर्ण होणे हा आरोपीचा हक्क आहे, खटल्याविना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागल्यास अनुच्छेद 21 नुसार असलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते। आणि झालंच आहे ना तुम्हाला, म्हणजे खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्या व्यक्तीच्या जीवनामधला जो काळ होता तो तर निघून गेलाच ना, बरोबर, एक 6 वर्षाचा काळ, म्हणजेच त्यांच्या कलम 21 नुसार, बरोबर आहे, कलम 21 नुसार त्याचा हक्काचा उल्लंघन हक्क भंग झालेला आहे, त्याला जो मिळालेला हक्क आहे हा कुठेतरी हिरावून घेण्यात आलेला आहे। मग कलम 21, आणि मित्रांनो कलम 21 वरती तुम्हाला बरेच प्रश्न आलेले आहेत, तुम्ही बघा पेपरला बघाल तुम्हाला बरेच प्रश्न दिसेल, आणि त्याच वेळेस तुमच्या लक्षात येईल की हा खरंच प्रश्न कसा आलेला आहे, बरोबर। म्हणजेच बघ, एखादी घटना घडतं त्यानंतर एखादी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येतं, प्रश्न येतो त्या पेपरला, कशा पद्धतीने आपल्याला कळत नाही की 21च का विचारलेला असेल, 14च का विचारलेला असेल, पण ज्यावेळेस लक्षात ठेवा एखादी प्रश्नाचं एखादी घटना घडतं ना त्यावेळेस तो प्रश्न विचारण्याची शक्यता असते। म्हणजे लक्षात घ्या, आताच जो काल परवा पेपर झालेला आहे कंबाईनचा, त्याच वर्षी एक प्रश्न आलेला आहे, विचार करा मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला एखादी जर मालदीव आणि भारतासोबत जे प्रकरण झालेलं आहे की त्यांनी जो एक वाद उघडलेला होता, तो वाद जर त्यावेळेस उघडला नसता, उफाळून आलेला नसता, आणि त्याच वेळेस आपले माननीय पंतप्रधान मोदीजी ज्या वेळेस ते लक्षद्वीप बेटावरती गेले आणि त्यांनी बघा लक्षात न्यूजपेपरला बातमीला फोटो वगैरे काढलेले, बीचवरती त्यांनी फोटो काढलेले न्यूजला आलेले होते, हे एक प्रकरण लक्षात ठेवा की भारतासोबत मालदीवचं का बरं, कुठला असा राजकीय मुद्दा होता की ज्यामुळे तो वाद निर्माण झाला, आणि मालदीव हे असं राज्य देश आहे की तो देश पूर्णतः पर्यटनावरती चालतो, आणि त्या ठिकाणी जाणारे सर्वाधिक विचार केला तर भारतीय व्यक्ती आहे, ठीक आहे, कारण ते आपल्या जवळ येते, पण आपण आपलाच भाग असलेला लक्षद्वीप दुर्लक्ष होतो। म्हणून त्यांनी म्हटलं की ज्या पद्धतीने त्यांनी आपलं मालदीवचं आणि भारतासोबत जे काही प्रकरण झाले, वाद होता, राजकीय मुद्दा, तर त्यांनीच काय केलं, आपले जे पर्यटन आहे, मग आपण भारतीय तिकडे जाण्यापेक्षा जर आपलेच भारतीयांसाठी आपणच भारतामधील एखादी स्थान एखादी बेट जर विकास केला आणि त्याच सुविधा त्यांना जे तिथे पर्यटनासाठी जे स्थळ लागतं ते जर स्थळ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं तर आपल्याला तो जे अर्थव्यवस्था जनरेट होणार आहे, अर्थव्यवस्था निर्माण ते आपल्याच भारतामधली जे सायकल चालेल ना ते आपली, म्हणजे हे त्यांनी समजून देण्याचा प्रयत्न केलेला होता। म्हणून मोदीजी त्या ठिकाणी गेले आणि त्याच ठिकाणी जाऊन त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतला। म्हणून बघा पेपरला येण्याचं कारण तेच लक्षात ठेवा, तो इन्सिडन्स, बरोबर, जे भारतीय सैन्य त्यांनी 15 मिनिटांमध्ये आपल्याला काढायला लावलं मालदीव ह्या देशाने, पुढे चीनचा आसरा घेऊन, पण शेवटी तसंच झालेलं, त्यांनी शेवटी आपण सैन्य काढलं, पण आपली जी त्यांची अर्थव्यवस्था जी आपल्यामुळे जनरेट होणार होती कायमची बंद, म्हणून काय आपण आपलं लक्षद्वीप बेट आता विकासाला लागलेला आहे, त्याच ठिकाणी दोन त्यामध्ये ताज हॉटेल, 2 बेटांवरती 2 ताज जो ग्रुप आहे त्यांच्यातर्फे 2 5 स्टार हॉटेल उभे करण्यात येणार आहे। त्यासोबतच लक्षात घ्या
पुढे तुम्हाला त्या ठिकाणी एक नवीन आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक विमानतळ सुरू होत आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या ठिकाणी पर्यटन व्यवस्था सुरू होत आहे आता. ठीक आहे, भविष्यात आपल्याला सुविधा म्हणजे काही काळानंतर मिळेलच, पण लक्षात घ्या प्रश्न लक्षद्वीप वरती पण आला आणि मालदीव वरती पण आलेला आहे. प्रश्न पडताळणी करून घ्या काल परवाच्या कंबाईन बी पेपरला. म्हणून एखादी घटना घडतं आणि त्यावरती आलेला जो मुद्दा असतो प्रश्न, तर हे महत्वाचं आलेलं असतं. म्हणून लक्षात घ्या, इथे तुम्हाला कलम 21 विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, कलम 21 नुसार लक्षात ठेवा की कलम 21 काय म्हणतो, आपल्याला जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. बरोबर, मग हेच कोणत्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, परत तुम्हाला मूलभूत हक्क भाग 3 मध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणून मूलभूत हक्क खूप चांगले करा बघा, अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्यावरती येतो.